डिवोर्स करण्याचं मागचं कारण काय आहे हे नेमकं त्यांना जाणून घेतलं पाहिजे. काय प्रॉब्लेम आहे, ती त्याच्यावर डाऊट घेते, ती बाहेर चालली आहे, तो संशय घेतो, तो बाहेर चाललाय, काय मग तुम्ही प्रेम केलं त्यावेळेला हे का नाही आलं तुमच्या डोक्यात? तुम्ही ब्लाइंडली त्याच्याकडे बघितलं ना, मग त्यावेळेलाच तुमच्याकडे या डोक्यात आलं पाहिजे की मी सुरुवातीला सांगितलं आम्ही एकमेकांना ओळखण्यात खूप कमी वेळ घेतलाय, 9च महिने आमचं, मला वाटतं 8-9 महिने काय होता तो कालावधी होता, पण मी तेवढ्याही याच्यामध्ये त्यांच्या घरी जाऊन आलेली आहे, कारण मला माझं लाईफ घालवायचं पूर्ण. असंच नाही आहे की चला हां ठीक आहे ह्याच्याशी लग्न नाही जमलं चालेल. हां, आणखी त्याचा आणखी एक पार्ट की खूप टॉक्सिक रिलेशनशिप सुद्धा असतात ज्याच्यामध्ये खूप एखाद्याला हे केलं जातं, तर तुम्ही तेही सहन करू नका. आमचं म्हणणं असं नाही की सगळ्याच गोष्टी ॲडजस्ट करा, पण खूप टोकाला जात असतील तर सुरुवातीला तुम्ही खूप समजून घेण्याचा विचार करा. मुलांनीही तेवढाच आणि मुलींनीही तेवढाच. जर तुम्हाला लग्न टिकवायचं आहे तर तुम्हाला दोघी बाजूनी प्रयत्न करायला पाहिजे. एक चाक चालतंय, दुसरं थांबलेलं आहे, नाही चालणार आहे गाडी. सगळ्यांनी तेवढं, दोघांनीही तेवढंच अंडरस्टँडिंग केलं पाहिजे. माझ्या घरच्यांच्या बद्दल पण त्याची तेवढीच अंडरस्टँडिंग पाहिजे आणि त्याच्या घरच्यांच्या बद्दल पण मी तेवढीच अंडरस्टँडिंग ठेवणार. हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम येतो. तू माझ्या घरच्यांना बोलत नाही, तूही तिच्या आईवडिलांना तेवढीच रिस्पेक्ट दे ना, काय प्रॉब्लेम आहे? या सगळ्या गोष्टी मुलींनी नेमके मुलामध्ये काय पाहायला पाहिजे? कारण की बरेच जण नंतर म्हणतात की तुझ्यामध्ये काय पाहिलं, काय म्हणून तर सोबत लग्न केलं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला तरी वाटतं स्वभाव बघितला पाहिजे. स्वभाव कधीच बदलत नसतो, असा स्वभाव बघितला पाहिजे. वरवरचा स्वभाव बघून काहीही होत नाही. म्हणून मी म्हटलं मी त्याच्या घरी जाऊन आली आहे का, कारण की स्वभाव कळतो माणसाचा ॲक्च्युअल. आपल्या आईवडिलांसमोर आपण जसं आहे त्याच्यापेक्षा वेगळं जर वागायला लागलं तर आईवडील आपल्याला टोकतात. ही गोष्ट खूप कॉमन आहे. मी जर एकदम बाहेर भारी राहते तशीच घरी, आणि घरी मला राहायची सवय नाही, मी मेसी राहते घरी, म्हणजे माझी टॉवेल इथं पडलेली आहे, मी बॅग आली तिथंच ठेवली, हे घरी जर आपण खूप व्यवस्थित करायला गेलो ना, आईवडील म्हणतात अरे वा आज चांगलं आवडतोयस, कसं काय कडे. तर तुम्ही ह्या गोष्टी पॉईंट केल्या पाहिजे या गोष्टी, की बघितलं पाहिजे, डोळसपणे बघितलं पाहिजे या सगळ्या गोष्टींकडे. आणि दिसण्यावर काहीच नसतं, तो छान दिसतो असं मला म्हणायचं नाही आहे. बाकीच्यांसाठी मी सांगते की दिसण्यावर काहीच नसतं. तुम्ही त्याचा स्वभाव बघितला पाहिजे, त्याचं राहणीमान बघितलं पाहिजे, घर बघितलं पाहिजे, फायनान्शियल पण बघितलं पाहिजे. पण मुलगा चांगला आहे आणि त्याची परिस्थिती नाही आहे तर तुम्ही त्याला सोडून देऊ शकत नाही, हेही बघितलं पाहिजे. पण कधी कधी आता लग्नाचा महत्त्वानं पण काही जण समजा चांगले कपडे घालून येतात, पैसे दाखवतात, त्याला व्यसन आहे का बाहेर कुठला नाद आहे, या गोष्टी सगळ्या माहीत नसतात. याच्यामधून काही फसवणूक सुद्धा होऊ शकते का नाही. मी परवाच एक स्क्रोलिंग करताना व्हिडिओ पाहिला, मी म्हटलं मला तुला पाठवलाय की मला माहिती नाही. फायनान्शियल तुम्ही जेव्हा तुमची मुलगी देतात तेव्हा त्या साखरपुडा झालेला असतो आणि त्या वडिलांनी मुलाचा आणि मुलाच्या वडिलांचा सिव्हिल स्कोर मागवला, तर तो त्यांना जरा ढासाळलेला दिसला, साखरपुडा झालेला त्या मुलीच्या वडिलांनी तोडून दिला. तर ही सुद्धा गोष्ट मॅटर करते. फसवणूक करण्यासाठी तुम्ही चौकशी करा. आपल्याला चेअरच घ्या ना, आपण एक्झाम्पल, मला वाटतं कुठल्या तरी मूवीमध्ये ये जिंदगी असं काहीतरी मूवी आहे, मला वाटतं आलिया भट्टची आणि शाहरुख खानची, त्याच्यामध्ये तुम्ही एक चेअर घ्यायला जाता, तुम्ही त्यावेळेला चौकशी करता की कितीची आहे, किती वर्ष जाणार आहे. मग तुम्ही तुमचं आयुष्य त्या मुलासोबत घालवताय, मग तुम्ही तिथे चौकशी का नाही करत आहे? करायलाच पाहिजे. लव्ह मॅरेजमध्येही करायला पाहिजे, अरेंज मॅरेजमध्येही करायलाच पाहिजे. आणि असं नाही आहे की हा मुलगा मला नाही आवडला तरी आईवडील तुम्हाला त्याच्या गळ्यात गुंतवून देणार, असातला प्रकार कुठेच नाही आहे. आता तेवढे आईवडीलही म्हणजे समजूतदार झालेले आहेत सगळ्या गोष्टींपेक्षा मध्ये, तर तुम्ही सगळ्या गोष्टींचा सारासार विचार केला पाहिजे. जर आपण पाहिलं तर समजा आजकालचे तरुण तरुणी हा तर त्यांचा निर्णय घेत आहेत, पण आता हा व्हिडिओ जर आईवडील बघत असतील तर त्यांनी सुद्धा कुठल्या गोष्टी समजून घेतल्या पाहिजे. खरंच लव्ह मॅरेज करतायत, मुलाने सांगितलंय, मुलीने सांगितलंय, ते मान्य करायला पाहिजे का, करायला पाहिजे तर का करायला पाहिजे, या काय सांगा त्यांना जर ते व्हिडिओ पाहत असतील तर? काही अटी ठेवल्या पाहिजे सरळ सरळ, कारण शिस्त लावल्याशिवाय कुठलीच गोष्ट पुढे जात नाही असं म्हणतो आपण, तसं करतोय ना, निभवायचंय. मध्ये जर भांडणं झाले तर त्याला जबाबदार आम्ही नाही. हां, कान पिळून त्यांना तिथे सांगितलंही पाहिजे की हे तुझं चुकतंय, पण सगळ्या गोष्टी बघितल्या पाहिजे सारासार. आणि एकंदरीत आईवडिलांनी सपोर्ट केला पाहिजे, जसं सुमितच्या आईवडिलांनी आम्हाला सपोर्ट केला. त्यांच्यामुळे आम्ही आज इथं आहोत असंही म्हटलं तर काही त्या गोष्टीला वाईट नाही गम ठरणार नाही, कारण त्यांनी वेळोवेळी त्यांच्या संसारातले उदाहरणं देऊन आम्हाला सांगितलं. मग बरेच आई वडिलांचं असं म्हणणं आहे तिला काय समजतं, तिच्यापेक्षा जास्त आम्हाला समजतं, मग ती तिचा निर्णय कसा घेऊ शकते? ठीक आहे ना, तिची चॉईस तुम्ही बघू शकता ना. मुलीला एखादा मुलगा आवडला
त्याला आईवडील भेटू शकतं ना. फक्त तिने तिच्या मनाने निवडला म्हणून तुमचा कुठंतरी स्वाभिमान हे होतोय आणि तुम्ही तिला नाही म्हणता, हे चुकीचं आहे ना. ठीक आहे, तिने निवडला ना तो, त्याला बोलवा, त्याला भेटा, त्याला व्यसन आहे का काय, त्या गोष्टीची शहानिशा करून तुम्ही द्या ना. जर फक्त तुम्ही त्याच्या जातीवरनं किंवा त्याच्या फायनान्शियल कंडिशनवरनं त्या मुलाला नाही म्हणताय, ही गोष्ट चुकीची. हां, जर तो सगळ्या गोष्टीत परिपूर्ण आहे, तुम्ही फक्त तुमच्या जातीला आणि स्वाभिमानाला बघून हे करताय तर म्हणजे आपण जुन्या पिक्चरमध्ये बघितलेले आहेत जेवढे पण, तर ते फक्त फायनान्शियल दरीच दाखवलेली आहे त्यांनी. कुठेच त्यांनी जातीयवाद आणलेला नाहीये. हिरोईन लग्न करू शकत नाही कारण तिचे वडील म्हणतात वो इतना पैसा नहीं कमाता है, वो हमारे लायक नहीं है. ही गोष्ट पण कुठेतरी कमी झाली पाहिजे. कारण की आता या गोष्टी जेवढं वाढतं तेवढं बेरोजगारी वाढतीये, पॉप्युलेशन पण तेवढंच वाढतंय. सगळ्या गोष्टी एकमेकांना रिलेट करतात, सगळ्या गोष्टी एकमेकांच्या संबंधित आहेत. तर तुम्ही सगळ्या गोष्टींकडे डोळसपणे बघितलं पाहिजे, लक्ष दिलं पाहिजे एकंदरीत की हा ठीक आहे, ह्याच्यामध्ये पोटेन्शियल आहे ना, हा करू शकतो ना, मग तुम्ही दोघं मिळून करा. हे मुलींच्या आईवडिलांनी मुलीला समजून सांगायला पाहिजे की तुम्ही दोघं मिळून संसार उभा करा ना, उद्या तुम्हाला कोणी म्हणणार नाही. म्हणजे माझे सासरे आहेत, सुमितचे वडील, त्यांनी त्यांच्या वेळेला त्याच्या वडील खूप लवकर वारले आहेत. मला वाटतं ते स्वतः 6 महिन्याचे होते, घरची अशी कुठलीही प्रॉपर्टी नव्हती. त्यांनी आज इथपर्यंत गाड्या आणलेला आहे, मेन सिटीमध्ये आमचं चांगलं घर आहे, त्यांनी इथपर्यंत. मग अरेंज मॅरेज झालेलं आहे त्यांचं, तर आईंनी त्यांना सपोर्ट केलेला आहे. मग हे फक्त अरेंज मॅरेजमध्येच होऊ शकतं का? लव्ह मॅरेजमध्ये पण होऊ शकतं, फक्त तुम्ही सपोर्ट करा एकमेकांना. मग मुलींना पण कुठेतरी या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे असं वाटत नाही का? नाही तर उगाच कोणतं तरी बघायचं, वाकडे तिकडे केस कसं कुठेतरी निवडायचं, उगा आई वडिलांसमोर उभा करायचं की मला हा आवडतं. मग मुलींना पण काहीतरी गोष्टीची लिमिट ठेवली पाहिजे. बरोबर आहे. तुम्ही काय चॉईस करतायत हे तुमच्यावर डिपेंड करतं, तुम्ही तुमच्या विचारावर डिपेंड करतं. तुम्ही खरंच खूप एकदम व्यवस्थित विचार करून निर्णय घेतला पाहिजे या गोष्टीचा, की आई वडिलांना कुठं नाव ठेवायला जागाच नाही पाहिजे. मग तो मुलगा कसाही राहतोय आणि चाललाय, हां आई अशीच आहे माझी, पप्पा तसेच आहे माझे, पप्पा असेच आहे, असं एकमेकांसमोर जर तुम्ही म्हणतायत तर तुमच्या पार्टनरचाही दृष्टिकोन तो बदलणार आहे. याने जर मला म्हटलं असेल माझे आई पप्पा असेच आहेत, माझाही दृष्टिकोन बघण्याचा. तुम्ही तुमचे आई वडील खूप स्ट्रिक्ट आहे हे सुरुवातीलाच सांगा, त्याला सांगा, कारण त्यांच्या एक्सेप्टेशन्स तुम्ही पूर्ण करायला पाहिजे, त्यांच्या इच्छा पण पूर्ण करायला पाहिजे. त्यांची अशी इच्छा आहे का माझी मुलगी अशी कोणाच्याही घरात चालत जाईल? नाही, तुम्ही करा, तुम्ही दाखवा त्यांना. आईवडिलांनी पण हा विचार करायला पाहिजे की नाही, हा मुलगा ठीक आहे, काही नाही याच्याकडे, पण माझी मुलगी सांभाळू शकतो, पुढे जाऊन दोघं काहीतरी करतील. मुलांनी पण हे करायला पाहिजे की कुठली मुलगी आपल्या घरात येते, मग ती आईवडिलांनी पसंत केलेली असो किंवा मी स्वतः पसंत केलेली असो, तिची जबाबदारी माझ्यावर आहे. व्यसन सगळं एका बाजूला करून, खूप व्यवस्थित राहून, तिच्या इच्छा पूर्ण करून, समाजात पुन्हा एकदा वर येऊन आम्ही दोघांनी पण हा आम्ही केला आणि आम्ही सक्सेस आहोत आज, हे सगळ्यांना सांगता आलं पाहिजे. याच्यासाठी तुम्ही प्रयत्न करा. म्हणजे हां, पसंत असं म्हणू शकतो आपण की पसंत कशीही असू शकते, पण तुम्ही त्याला बदलू शकता. जर तुमचं खरंच एकमेकांवर प्रेम आहे तर तुम्ही सवयी सोडू शकता, सगळं करू शकतो माणूस. तर ते देवदास होऊ शकतो, तर तुम्ही चांगलं येऊ शकता. एकंदरीत जर आपण पाहिलं तर तुमचं लव्ह मॅरेज सक्सेस झालेलं आहे, बरंच तुमच्यामध्ये प्रगती झाली आहे, दिवसेंदिवस अशीच प्रगती होत राहील. काय सांगाल जे प्रेम करतायत किंवा ज्यांचे आईवडील त्यांचा या जोडप्याला विरोध करतायत, यांना काय मेसेज द्याल तुम्ही, मुलांना, मुलींना आणि त्यांच्या आईवडिलांना? श्रीकृष्ण म्हणतात गीतेमध्ये की परिवर्तन संसार का नियम है. तसं आईवडिलांनीही आत्ताच्या पिढीनुसार स्वतःला बदलून घ्यायला हवं, त्यांच्या इच्छा जाणून घ्यायला हव्या. त्यांच्या सगळ्या गोष्टी बदलत आहेत, तर त्यांच्या पार्टनर्सबद्दलच्या अपेक्षाही बदललेल्या आहेत मुलांच्या. ते बाहेर शिकतायत, आपल्या वेळेस तसं नव्हतं म्हणून असं करायचं नाही असं नाही. आईवडिलांनीही मुलांना तेवढंच समजून घेतलं पाहिजे आणि मुलांनीही आईवडिलांना तेवढं समजून घेतलं पाहिजे. शेवटचा निर्णय हे आईवडिलांवर असंही त्यांनी ठरवलं पाहिजे. कधी कधी ती गोष्ट तोडलीही पाहिजे, असं नाही की प्रत्येक वेळेस आईवडील बरोबरच निर्णय घेतील, पण आईवडील कधीच आपल्या मुलांचं चुकीचं हे करत नाही, त्यांना चुकीचं सांगत नाही. त्यामुळे दोघांनीही समतोल राखण्यासाठी मी तर म्हणते व्हॅलेंटाईन डे हा खूप चांगला दिवस आहे की तुमच्या आईवडिलांवर तुमचं किती प्रेम आहे हे आईवडिलांना सांगा. यावेळेला तर सांगाच आवर्जून. कमीत कमी हा जो आई आणि वडील आणि मुले ही पण जी दरी आहे ती कमी होईल. तुम्ही फ्रेंड व्हाल, मित्रमैत्रिणी एकदा झाले की मी सगळ्या गोष्टी खूप सोप्या व्हायला लागतात. मग पार्टनरबद्दल घरी सांगणं असो किंवा आईच्या गोष्ट मनात काही गोष्टी असेल की ती तिच्या मुलीला किंवा तिच्या मुलाला सांगणं असो, या सगळ्या गोष्टी कमी होतील. तर मग व्हॅलेंटाईन डेवर मी तर एवढंच सांगेल की खूप सगळ्यांना प्रेमाच्या शुभेच्छा द्या
आपल्या पार्टनरलाही द्या आणि आपल्या आईवडिलांनाही द्या.